लक्ष्य अमरावती विधानसभा अंतर्गत आपल्या माणसांना विश्वासात घेऊन आगामी दिशा व वाटचाल ठरवण्याचा निर्धार घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी प्रभागांमध्ये बैठकांचा झंझावती दौरा सुरू केलाय। या दरम्यान विकास कामांच्या जोरावर अमरावतीतूनच माझी प्रबळ दावेदारी असल्याचे आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केलेत। वडाळे प्रभागात संपन्न झालेल्या बैठकीतून प्रस्थापितांवर आमदार सुलभा खोडके यांनी शरसंधान सोडल्याचे दिसून येत आहे। यावेळी अनेक महिलांनी आमदार सुलभा खोडके यांची पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। शनिवारी दिनांक 27 जुलै 2024 रोजी वडाळी प्रभागात वडाळी नाका स्थित ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये आमदार सुलभा खोडके यांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये आमदार सुलभा खोडके यांनी गेल्या 4 वर्षातील विकासाचा लेखाजोखा मांडताना स्थानिकांशी संवाद साधला। तसेच आगामी विकासाचे व्हिजन मांडून विकासाची शृंखला अबाधित राखण्यासाठी जनतेचा आशीर्वाद व साथ मौलाचे असून आगामी काळात विकासाची नियोजन कृती कार्यक्रम जनतेच्या अपेक्षानुरूप राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला। लक्षवेधी अमरावती विधानसभा अंतर्गत आपल्या माणसांना विश्वासात घेऊन आगामी दिशा व वाटचाल ठरविण्याचा निर्धार घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी प्रभागात बैठकींचा झंझावती दौरा सुरू केला आहे। याला स्नेहीजन सहकारी व सर्वसमावेशक जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसाद व साथ लाभत आहे। यावेळी आमदार खोडके यांचे अनेक महिलांनी स्वागत सत्कार करून त्यांना अनेक कामाचे निवेदन सादर करून समस्या स्पष्ट केल्या। या दरम्यान आपल्या हातून शहरात उत्कृष्ट कामे असून वडाळी भागाचा कायापालट झाल्याने विकास म्हणजे काय हे आपणच दाखवून दिले असल्याचे शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून वडाळी प्रभागाचा समतोल विकास झाला असून काही शिल्लक कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचे सांगितले। या बैठकीला माजी नगरसेविका सपना ठाकूरसह वडाळी प्रभागातील व्यंकटेश कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, रामकृष्ण कॉलनी, मेहरबाबा कॉलनी, गगलानी नगर, प्रतीक राणा नगर, गिरमकर लेआउट आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।